मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. आपण आलोय पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वळती नागापूर या गावांदरम्यान जो मीना नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे त्या बंधाऱ्यावरती. या बंधाऱ्याला पूर्ण होऊन आता जवळपास 20 ते 25 वर्ष झालेली आहेत. हा बंधारा निर्जन स्थळी असल्याने त्याचा अज्ञात चोरट्यांनी गैरफायदा घेतला आहे. या बंधाऱ्याचे पाणी साठ्याच्या बाजूचे संरक्षक लोखंडी कठडे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यामुळे येथून वाहतूक ही आता धोकादायक बनली आहे. पाणी साठ्याच्या बाजूचे जवळपास निम्म्याहून अधिक लोखंडी कठडे हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. आपण पाहतोय जो पाणी साठा आहे या पाणी साठ्याच्या बाजूचे हे लोखंडी कठडे अज्ञात चोरट्यांनी एक एक करून ते चोरून नेले आहेत, लंपास केले आहेत. आता आपण पाहू हे कठडे. येथून नागापूरला जाण्यासाठी अनेक लहान मोठ्या वाहनांची या रस्त्यावरून वर्दळ असते. रात्रीच्या वेळी देखील अनेक वाहन चालक येथून ये जा करत असतात. परंतु आता पाणी साठ्याच्या बाजूने कठडे जवळपास निम्म्याहून अधिक चोरट्यांनी लंपास केले आहेत. त्यामुळे आता वाहतूक धोक्याची बनली आहे. जलसंपदा विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. कोणतीही आतापर्यंत ठोस उपाययोजना केलेलीच नाही. या पूर्व काळात या बंधाऱ्यातील पाणी गळती थांबण्यासाठी ढापे मंजूर झाले होते. ते ढापे इथे आणण्यात आले, परंतु ढापे देखील चोरी जाऊ शकतील या उद्देशाने जलसंपदा विभागाने हे ढापे येथून नजीकच असलेल्या लोंढे वस्तीत ते ढापे ठेवले. परंतु आता जवळपास 4 वर्ष लोटून गेली. हे ढापे त्याच ठिकाणी धूळखात पडून आहेत. जलसंपदा विभागाने त्या ढाप्यांचा देखील वापर करणे गरजेचे आहे आणि या रस्त्यावर या बाजूचे लोखंडी कठडे तात्पुरते स्वरूपात बसवणे गरजेचे बनले आहे. रात्रीच्या वेळी देखील येथे लाईटची व्यवस्था नाही, विजेची सोय नाही. त्यामुळे येथून रात्रीच्या वेळी वाहन चालकांना धोका निर्माण झाला आहे. आपण पाहतोय एका बाजूला कठडेच शिल्लक राहिलेले नाहीत. जलसंपदा विभागाने लवकरच या कठड्यांची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे.